पिंपरी चिंचवडच्या बोपखेलमध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि हा प्रकार आता समोर आलाय। लोखंडी गेट अंगावर पडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय। मुलं खेळत असताना चिमुकल्याच्या अंगावर हा गेट पडला आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आणि या दुर्घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय। बातमी आपण पाहतोय पुण्याच्या पिंपरी चिंचवड इथून। पिंपरी चिंचवडच्या बोपखेलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि लोखंडी गेट अंगावर पडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय। लहान मुलं खेळत होती आणि ही मुलं खेळत असताना चिमुकल्याच्या अंगावर हा गेट पडला आणि या दुर्घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय। लोखंडी गेट अंगावर पडून या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे। लहान मुलं खेळत होती आणि लहान मुलं खेळताना हा गेट त्यांच्या अंगावर पडल्याची माहिती आहे। बातमी पाहतोय पिंपरी चिंचवडमधून। आणि ही जी दुर्घटना घडली आहे दुर्घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित होतोय। पिंपरी चिंचवडमधून आपण हा धक्कादायक प्रकार बघतोय। बोपखेलमध्ये ही घटना घडलेली आहे आणि लहान मुलं खेळत असताना त्यांच्या अंगावर लोखंडी गेट पडला आणि यामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। लहान मुलं खेळत होती आणि ही लहान मुलं खेळत असताना या चिमुकल्याच्या अंगावर गेट पडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। ही दुर्घटना झाली आणि या दुर्घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय। ही दृश्य आपण पाहू शकतोय स्क्रीनवर कशा प्रकारे या मुलांच्या अंगावर हा गेट पडला आणि पिंपरी चिंचवडमधून आपण हा धक्कादायक प्रकार पाहतोय। ही लहान मुलं खेळत होती आणि त्याच दरम्यान हा गेट पडल्याची माहिती। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय दृश्य आपण पाहतोय अगदीच धक्कादायक आहेत। ही 2-3 मुलं खेळत होती मात्र ही दुर्घटना घडलेली आहे। काय नेमकं झालंय? मुलं रस्त्यावर खेळत होती, त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे ही घटना घडलेली आहे। प्रत्येक पालकांनी या घटनेतून काहीतरी बोध घ्यावा अशी ही घटना घडलेली आहे। आज पूर्ण परिसरामध्ये अतिशय काळीच पिळवटून टाकणारी घटना घडल्यामुळे वातावरण जे आहे ते अतिशय म्हणजे जे तिथले जे सर्वसामान्य लोक आहेत ते मात्र खूप परेशान झालेले आहेत। एकंदरीत जर बघितलं तर श्रद्धा, ही लहान मुलं खेळत होती त्यातली ही चिमुकली 3.5 वर्षाची गेटच्या जवळ आली आणि ते गेट जे होतं ते लावून घेण्याच्या प्रयत्नामध्ये ते गेट निसटलं आणि त्यामध्ये त्या मुलीचा दुर्दैवी अंत झालेला आहे। पण एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाकडे पोलिसांनी अतिशय गांभीर्याने बघितलं असून ती गेट बऱ्याच दिवसापासून निकालण्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्यामुळे काय पोलीस कारवाई करतात ते बघणं महत्त्वाचं आहे। पण ह्या घटनेमुळे मात्र परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे। श्रद्धा, हो बरोबर आहे। ही दृश्य सुद्धा विचलित करणारी दिसतात। नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहू शकतोय। बातमी पाहतोय पिंपरी चिंचवडमधून आणि या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय। ही 2 लहान मुलं होती, तिथनं जात होती। हे लोक खेळताना हा गेट अचानक अंगावर पडला आणि तिथून त्या दुसरी जी बारीक लहान मुलं होती त्यांनी तिकडनं पळ काढला। मात्र यामध्येच ती जी लहान मुलगी दिसते तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आणि ही दृश्य सुद्धा आपण पाहू शकतोय पिंपरी चिंचवडमधून।